नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे. प्रथम वर्ष विज्ञान वर्गात प्राणीशास्त्र विषयात आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्र, एक स्क्रीन शेअर करतोय. ते स्क्रीन तुम्हाला दिसतंय का सांगा बरं. ओके. मी स्वतः प्राध्यापक डॉक्टर किरण अहिरराव तुम्हाला झू 102 हा विषय शिकवणार आहे, ॲनिमल डायव्हर्सिटी सेकंड. ऍक्च्युअली तुम्ही जो प्राणीशास्त्र विषय घेतलाय त्याचे 3 भाग आहेत. ॲनिमल डायव्हर्सिटी फर्स्ट, त्याच्यात सगळं नॉन कॉर्डेट प्राध्यापक S.N. पाटील सर शिकवणार आहेत तुम्हाला, सोम मंगळ बुध असे 3 दिवस. नंतर ॲनिमल डायव्हर्सिटी सेकंड मी घेणार आहे, गुरु शुक्र शनी 3 दिवस. आणि या दोघांच्या बेसिसवरती असलेले प्रॅक्टिकल्स तो तिसरा कोर्स आहे. बरं, मग आपण आता याचं पहिलं चॅप्टर बघूया. याचं पहिलं युनिट आहे प्रोटोकॉर्डेट्स. या प्रोटोकॉर्डेटामध्ये जे जे ॲनिमल्स येतात ते शिकण्याच्या अगोदर आपल्याला हे माहित पाहिजे की कॉर्डेटा कोणाला म्हणायचं. कारण कॉर्डेटा माहित असेल तरच तुम्हाला हे सगळं क्लासिफिकेशन समजणार आहे. मग आता फायलम कॉर्डेटा याचे मुख्य 2 ग्रुप पडतात, ओक्रॅनिएटा आणि क्रॅनिएटा. म्हणजेच यूकॉर्डेटा आणि प्रोटोकॉर्डेटा. हे सगळं शिकण्याच्या अगोदर आपल्याला काही महत्त्वाचे कॅरेक्टर्स माहित पाहिजेत. कुठले? कॉर्डेटचे कॅरेक्टर. कॉर्डेट्स कोणाला म्हणायचं किंवा कॉर्डेटा कोणाला म्हणायचं, तसं तुमचं 8वी 9वी 10वी आणि 11वी 12वीला पण बऱ्याच ठिकाणी झालेलं असेल. दिस फायलम मार्क्स द क्लायमॅक्स ऑफ ॲनिमल इव्होल्युशन. द कॉर्डेट्स आर द मोस्ट फॅमिलियर, most adaptable, most successful, and most widely distributed animals. They exhibit great diversity of form, habits, and habitat also. And about 65,000 known living species of chordates has been recorded. म्हणजे जवळपास 65,000 वेगवेगळ्या कॉर्डेटच्या जाती जगामध्ये नोंदवल्या गेलेल्या आहेत. बरेच ॲनिमल तर तुम्हाला माहित आहेतच, पण नेमकं कॉर्डेट कोणाला म्हणायचं आणि नॉन कॉर्डेट कोणाला म्हणायचं याच्यासाठी मुख्य 3 कॅरेक्टर तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. इट इज ऑलवेज यूज्ड टू आस्क इन द एक्झामिनेशन, सो you must know which are the 3 fundamental characters of chordate. एक ॲनिमल तुम्हाला दाखवला बघा या ठिकाणी. तो कुठला आहे? कुठलाही असेल, पण असा समजा एक ॲनिमल आहे. तर या कुठलाही ॲनिमल असलं तर त्या ॲनिमलमध्ये तुम्हाला 3 कॅरेक्टर कोणते कोणते बघायचे आहेत, ज्यामुळे तुम्ही ओळखू शकाल की हा कॉर्डेटा आहे म्हणून. मग यामध्ये पहिलं आणि महत्वाचं कॅरेक्टर आहे बघा, इथे एक असा एक ग्रे कलरचा पार्ट दाखवलाय, डोक्यापासून तर शेपटीपर्यंत. बरोबर आहे? दिसतोय सगळ्यांना? दिस पार्ट इज कॉल्ड ॲज नोटोकॉर्ड. It is a longitudinal supporting rod-like structure. It is also called as chorda dorsalis. It is the rod-like flexible structure extending the length of the body. It is present beneath the nerve cord. Nerve cord आणि notochord याच्यात खूप फरक आहे बरं का, आपण ते नंतर बघूच. It is present beneath the nerve cord and just above the digestive system. म्हणजे याच्या खालून डायजेस्टिव्ह सिस्टीम जाते आणि वरून न्यूरल कॅनॉल असलेलं एक न्यूरल ट्यूब जातं. सेंट्रल नर्वस सिस्टीम असते ती. असं दोघांच्या मध्ये असलेला हा सपोर्टिंग मोठा रॉड आहे. It is originated from the endodermal roof of the embryonic archenteron. It is formed by large vacuolated notochordal cells containing gelatinous matrix and surrounded by outer fibrous and an inner elastic sheath. It gives support to the body
and hence it acts as a kind of internal skeleton. म्हणजे जे जे व्हर्टिब्रेट्स आहेत या सगळ्यांमध्ये हे स्ट्रक्चर असलंच पाहिजे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपल्या शरीरामध्ये पण असा नोटोकॉर्ड आहे का, आपण हे कॉर्डेट मध्ये मोडतो की नाही. पण मित्र हो, आपल्यामध्ये सुद्धा हा नोटोकॉर्ड होता, बट ॲज द एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट which takes place within the womb of mother, slowly it is get replaced by the vertebral column. म्हणजे हा नोटोकॉर्ड आपल्या शरीरात पण होता एम्ब्रियोनिक कंडिशन मध्ये, पण जसा जसा आपला विकास झाला तसं तसं या नोटोकॉर्डच्या जागेवरती वर्टिब्रल कॉलम तयार झालाय. मग आता या नोटोकॉर्डच्या व्यतिरिक्त पुन्हा दुसरं आणि अत्यंत महत्वाचं कॅरेक्टर आहे, ते कुठलं? प्रेझेन्स ऑफ डॉर्सल ट्युब्युलर नर्व कॉर्ड. इथे येल्लो कलरचा हा वरती पोर्शन दिसतोय तुम्हाला, दिस मच. हा जो येल्लो कलरचा पोर्शन आहे याला आपण नर्व कॉर्ड असं म्हणतो. याला डॉर्सल म्हणण्याचं कारण असं की हा या डॉर्सल साइडला आहे म्हणून. इनव्हर्टिब्रेट मध्ये हा वेंट्रल साइडला असतो, खालच्या बाजूला असतो. आता डॉर्सल साइड आणि वेंट्रल साइड म्हणजे काय ते पण आपण बघूया नंतरच्या लेक्चरला. हा जो वरती दिसणारा पोर्शन आहे याचंच मग पुढे जाऊन इथे सेफलायझेशन होतं आणि हा मोठा न्यूरल कॉर्ड वरून गेलेला असतो. The central nervous system of chordates is located dorsally in the body. Nerve cord is tube-like and longitudinal, situated just above the notochord and extending lengthwise in the body. The nerve cord or neural tube is derived from dorsal ectodermal neural plates of the embryo and encloses in a cavity. That cavity is called as neurocele. म्हणजेच इथे या पोकळ ट्यूब मध्ये असलेली जी पोकळी आहे या पोकळीमध्ये काय असतं? CSF असतो. CSF म्हणजे काय? सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. ती जी पोकळी आतमधली त्या पोकळीला आपण न्यूरोसील असं म्हणतो. that there are no ganglia. The nerve cord performs the function like integration and coordination of the body activities. अजून एक पिक्युलॅरिटी अशी दिसेल, जसं जसं तुम्ही हायर कॉर्डेट कडे जाल तर तसा तसा हा पुढचा अंटेरियर पार्ट हा मोठा होत जातो, डेव्हलप होत जातो, स्पेशलाइज्ड होत जातो आणि हा स्पेशलाइज्ड पार्ट जो असेल यालाच आपण ब्रेन असं म्हणतो. and that brain is protected in cranium. That cranium is also called as skull or brain box. त्याला मराठीत आपण खोपडी असं म्हणतो. The posterior of nerve cord is called spinal cord, which is protected in the vertebral column. यानंतरचं तिसरं आणि महत्वाचं बेसिक कॅरेक्टर आहे ते म्हणजे प्रेझेन्स ऑफ फॅरेंजियल गिल स्लिट्स. गुलाबी कलरचा हा शेडेड पोर्शन तुम्हाला दिसत असेल बघा. या शेडेड पोर्शन वरती इथे खिडक्यांसारख्या अनेक खिडक्या दिसत आहेत तुम्हाला. यांना म्हणतात pharyngeal gill slits. In all the chordates, at some stages of their life cycle, a series of paired lateral gill cleft or gill slits leading outward from the pharynx, and they are also known as pharyngeal cleft, pharyngeal pouches, gill arches, branchial arches or branchial cleft or visceral cleft असं वेगवेगळ्या नावाने त्याला ओळखलं जातं. They are endodermal in origin. आपण याच्या अगोदरचा पार्ट बघितला होता तो एक्टोडर्मल ओरिजिनचा होता, हा डॉर्सल ट्युब्युलर नर्व कॉर्डचा. नंतरचा नोटोकॉर्ड बघितला हा कोणापासून ओरिजिन झालेला आहे? It is from endodermal in its origin. And this much part, pharyngeal gill slits, they are also endodermal in their origin. They are useful for water passage from the pharynx to outside, thus bathing the gills for respiration.
The water current secondarily aids in the filter feeding by capturing food particles in the pharynx. पण प्रोटोकॉर्डेट मध्ये मात्र हे फॅरेंजियल गिल स्लिट्स तुम्हाला फॉरएव्हर दिसतात, तसं इतर युकॉर्डेट मध्ये दिसतीलच असं नाहीये. आता हा प्रश्न तुम्हाला अजून पडला असेल, आपण जर कॉर्डेट आहोत तर मग आपल्याला असे गिल स्लिट किंवा गिल क्लिफ्ट मानेवर का नाही आहेत? जस्ट behind the head there are at least 5 pairs or 7 pairs of gill slits are present in most of the fishes. Then what about human? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा एम्ब्रियोनिक कंडिशन मध्ये असतो त्यावेळेला ह्युमन बेबीज मध्ये सुद्धा असे गिल क्लिफ्ट असतात. इथे दाखवलेत बघा आर्चेस, फर्स्ट आर्च, सेकंड आर्च, थर्ड, फोर्थ, अशा 4 पेअर असतात. हे सेफलायझेशन दिसतंय डोक्याच्या जस्ट खाली साईडला, लॅटरल साईडला अशा 4 जोड्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत पहिल्या स्केच मध्ये. But before birth, almost all these arches they get disappear. They get replaced by different organs and entire neck, face, which is covered by skin. म्हणजे गिल आर्चेस आपल्यामध्ये पण होते, पण या इव्होल्युशन मध्ये ते डिसअपिअर झालेले आहेत. मग आता आपल्याला याचं क्लासिफिकेशन बघायचंय. हे क्लासिफिकेशन आपण पुढच्या भागामध्ये बघूया. ठीक आहे मग.